नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या विचारांची ताकद काय असते आणि सुविचार काय असते हे आपण पाहणार आहोत. तर आपल्या आयुष्यात आपल्या विचारांना सर्वात मोठं स्थान आहे. एखाद्या व्यक्तीचं यश अपयश, आनंद दुःख किंवा माणसाची वागण्याची पद्धत, निर्णय घेण्याची ताकद हे सर्व ना त्याच्या विचारांवर अवलंबून असतं. म्हणूनच विचार करा, विचार बदला आणि आयुष्य बदला हा सुविचार आपण वारंवार ऐकतो. पण या वाक्यांचा अर्थ खऱ्या आयुष्यात काय आहे हे समजण्यासाठी एक छोटीशी गोष्ट पाहूया. एक छोटीशी कथा आहे की एका गावात दोन मित्र राहायचे, राम आणि श्याम. दोघे एकाच शाळेत एकाच वर्गात होते, पण त्यांच्यात एक फरक होता. राम ना नेहमीच नकारात्मक विचार करायचा की ही गोष्ट मला होणार नाही, मला जमणार नाही, माझ्याकडून हे जमू शकत नाही, माझं नशीब वाईट आहे, माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी वाईट होतात, असं शब्द तो कायम उच्चारायचा. श्याम मात्र नेहमी सकारात्मकच राहायचा. तो नेहमी चांगला विचार करायचा, नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा, नेहमी म्हणायचा की मी प्रयत्न करतोय, मी प्रयत्न करत राहीन, एखादी गोष्ट माझ्याकडून झाली नाही तर मी नक्कीच ते करायचा प्रयत्न करेन, मी ती नक्कीच जमवून घेईन, जरी मला अपयश आलं तरी मी पुन्हा उठून उभा राहीन. हा त्यांचा सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह दृष्टिकोन असायचा. आता इथून दोघांनी एकदा गावातल्या पतंग स्पर्धेत भाग घेतला होता, राम आणि श्यामने. तर रामचा पतंग दोनदा कापला गेला. तो चिडून म्हणाला, मला कधीच जमणार नाही, मी अपयशीच आहे, आणि तो घरी निघून गेला. श्यामचाही पतंग कापला गेला, पण तो म्हणाला, चालेल ना, ठीक आहे, पुन्हा शिकायला काय हरकत आहे, पुढच्या वेळेस दोरी जरा जपून सांभाळायची. आणि तो शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिला आणि शेवटी त्याचा पतंग उंच आभाळात आकाशात सर्वात जास्त वेळा उडू लागला. तर या कथेतून आपल्याला काय कळतं? तर राम आणि श्याम दोघांनाही अपयश आलं, पण विचारांची दिशा वेगळी होती. श्यामच्या सकारात्मक विचारांमुळे त्याला यश मिळालं, तर रामच्या नकारात्मकतेमुळे तो अर्ध्यातच थांबला. तर या सुविचारांचा अर्थ काय होतो? सुविचारांचा मुळात अर्थ काय असतो ना, हेच कळून घेण्याची आपल्याला गरज असते. सुविचार म्हणजे केवळ सुंदर शब्द नव्हेत, तर जीवनात मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ असतात. ते आपल्याला अंधारातही योग्य वाट दाखवतात. जसं प्रवासात एखादा माइलस्टोन आपल्याला दिशादर्शन करतो ना, तसंच जीवन प्रवासात सुविचार आपल्याला योग्य विचारांकडेच नेतात. आता उदाहरण द्यायचं झालं की जसा विचार करतो ना तसाच माणूस होतो. याचा अर्थ असा होतो की आपण जे विचार करतो त्याच स्वरूपात आपली कृती घडत असते. संयम हा सगळ्यात मोठा सगळ्यांवरचा विजय आहे. म्हणजे यशावरचा संयम हा सर्वात मोठा विजय आहे. हा विचार आपल्याला ना संयमाचं महत्त्व पटवून देतो. तसंच चांगल्या विचारांची फळं काय आहेत? तर चांगले विचार आपला नेहमी आत्मविश्वास वाढवतात. सकारात्मक विचार केल्याने आपण घाबरत नाही कधीच. उदाहरणार्थ परीक्षेत मी अभ्यास केला आहे तर मला जमेल ना, हा विचार आत्मविश्वास वाढवतो आणि आपण परीक्षेत उत्तीर्ण मार्क आणतो. दुसरं म्हणजे चांगल्या विचारांचं फळ म्हणजे संबंध सुधारतात. नकारात्मक बोलल्याने लोक दूर जातात, पण चांगल्या शब्दांनी माणसांचे मन जिंकता येतात. तसंच आरोग्य उत्तम राहतं. चांगल्या विचारांमुळे आपलं आरोग्य उत्तम राहतं. विज्ञान देखील सांगतं की सतत जर तुम्ही नकारात्मक किंवा निगेटिव्ह विचार करत असाल तर त्याच्यामुळे ना माणसाला ताण येतात, नैराश्य येतो आणि आजार जास्त होतात. तसंच चांगल्या विचारांचं चौथं उदाहरण म्हणजे यशाची दारं उघडतात. म्हणजे चांगल्या विचारांमुळे जो नेहमी प्रयत्नशील राहतो त्याच्या मार्गातल्या अडचणी आपोआप दूर होतात आणि त्याच्यासाठी यशाची दारं उघडली जातात. आता चांगल्या सुविचारांचं आणखी एक उदाहरण द्यायचं म्हणजे एका शेतकऱ्याच्या शेतात 2 बिया होत्या. तर पहिली बी म्हणाली, मी जमिनीत रुजेन, पाणी पोषण घेईन आणि मोठं झाड बनेन. ती जमिनीत गेली, रुजली आणि काही वर्षातच छान फळं देणारी झाड बनली. तर दुसरी बी म्हणाली, मला जर अंधारात किडे खाल्ले तर, उन्हात जळाले तर, पावसाने मला वाहून नेलं तर,
म्हणून ती जमिनीतच गेली नाही आणि कालांतराने ती वाया गेली. दोन्ही बियांना संधी होती की नाही, पण सकारात्मक विचार असलेल्या बीजाने जीवन मिळवलं, तर नकारात्मक विचारांनी भरलेल्या बियाणांचं अस्तित्वच संपलं. असं आहे चांगला विचार आणि वाईट विचार करणाऱ्यांचं. म्हणून आयुष्यात नेहमी सतत पॉझिटिव्ह विचार करत राहा. दैनंदिन जीवनात सुविचारांचा वापर करा. म्हणजे सकाळी ना चांगल्या पॉझिटिव्ह विचारांचा विचार करायचा. तर पहिली गोष्ट अशी आहे की सकाळी दिवसाची सुरुवात चांगल्या सुविचारांनी करावी. त्यामुळे मनात पॉझिटिव्ह ऊर्जा राहते, आपला दिवस छान जातो आणि आपल्या मनावर त्याचा खूप छान परिणाम होतो आणि आपला दिवस संपूर्ण खूप छान जातो, आनंदमयी जातो. दुसरं म्हणजे अपयश आलं तरी शेवट नाही हा विचार कायम ठेवायचा. तिसरं म्हणजे इतरांविषयी चांगले विचार करावेत, कारण आपण जे पेरतो ना तेच आपल्या आयुष्यात उगवतं. आपण जे कर्म करू त्याचंच फळ आपल्याला मिळतं. म्हणून इतरांविषयी नेहमी सतत चांगला पॉझिटिव्ह विचार करत राहा. चौथी गोष्ट अशी आहे की लहानशा गोष्टीतून नेहमी प्रेरणा घ्यावी. जसं सूर्य दररोज उगवतो तसंच आपण रोज नव्याने सुरुवात करू शकतो. सूर्य जसं दररोज सूर्यदर्शन घडवतो आणि एक नव्या दिवसाची सुरुवात घडवतो, एक छान दिवसाची सुरुवात घडवतो, तसंच आपण सूर्याकडून एक नवीन दिवसाची, नवीन ऊर्जेची, सकारात्मक ऊर्जेची आपण त्याच्याकडून गोष्ट शिकून घेऊ शकतो. म्हणजे लहानशा गोष्टीतून प्रेरणा घेऊ शकतो. मराठीतील काही सुंदर सुविचार आहेत जे आपल्या आयुष्यात खूप चांगले असे त्याचा परिणामकारक विचार आहेत. सुंदर सुविचार. पहिला असं आहे की जगायचं असेल तर आशेवर, हरायचं असेल तर भीतीवर. दुसरं म्हणजे माणसाला हरवणारा दुसरा कोणीच नसतो, त्याचे स्वतःचे नकारात्मक आणि निगेटिव्ह विचार त्याला हरवतात. तिसरं म्हणजे यश हे फक्त मिळवायचं नसतं, तर इतरांना प्रेरणा देणारं असावं लागतं. चौथं म्हणजे मनापेक्षा मोठं शास्त्र नाही आणि मनोबलापेक्षा मोठा विजय नाही. यातून निष्कर्ष असाच मिळतो की सुविचार म्हणजे पुस्तकातल्या ओळीतले म्हणजे हे असतात, तर आयुष्याला दिशा देणारा मार्ग आहेत. विचार जितके उंच तितके जीवनही तुमचं उंचावलेलं दिसतं. म्हणून नेहमी विचार तुमचे उंच आणि प्रामाणिकच ठेवा. जीवनावर सुंदर सुविचार कोणते असावेत? तर 4 सुंदर सुविचार आहेत जे जीवनाच्या, आपल्या आयुष्यावर म्हणजे जीवनावर त्याचे सकारात्मक परिणाम घडवतात. जगण्यात अपयश आले तर नाराज होऊ नका, तेच अपयश तुमच्या यशाची पायरी असते. दुसरं म्हणजे आनंदी राहण्यासाठी परिस्थिती नव्हे तर मनस्थिती बदलणे महत्त्वाचं असतं. जगण्याची खरी मज्जा म्हणजे इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणे असतं. यश मिळवण्यासाठी मोठं होणं गरजेचं नाही, मोठं मन असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे आत्मविश्वासावर भक्कम आणि सुंदर सुविचार. ज्यांचं आत्मविश्वासावर प्रेम असतं, स्वतःवर प्रेम असतं, त्याला अपयश जवळ करू शकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूसच जगावर विश्वास ठेवू शकतो. भीतीमुळे पावलं मागे घेतली तर स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. आत्मविश्वास हा यशाचा पहिला पाया असतो. मैत्रीवर सुंदर असे सुविचार आहेत की खरा मित्र तोच जो दुःखातही खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि मैत्री पैशाने नव्हे तर विश्वासाने वाढते. मित्र म्हणजे आपल्याला पडल्यावर हसणारा नाही तर उठवणारा असतो. आपल्या पडत्या काळात आपल्या नेहमी पाठीशी उभा राहणारा असतो. कर्तृत्व आणि यशावर सुविचार सुंदर आहेत. कर्तृत्वाची शिदोरी असेल तर प्रवास कधीच थांबत नाही. यश हे नशिबावर नाही तर मेहनतीवर अवलंबून असतं. यशाची खरी ओळख म्हणजे अपयशावर मात करणं असतं. उद्दिष्ट मोठं असेल तर मार्ग आपोआपच तयार होतात. चांगुलपणावर सुविचार आहेत की चांगुलपणाला वेळ लागू शकतो, पण त्याचा परतावा नक्कीच मिळतो. वाईट बोलून कोणीही मोठं होत नाही, पण चांगलं करून नक्कीच मोठं होता येतं. दुसऱ्यांना मदत करणं हीच खरी कला असते, जीवन कला असते. मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही. प्रेरणादायी सुंदर सुविचार कोणते? तर ताऱ्यांना गाठायचं असेल, यश गाठायचं असेल तर आकाशाकडे पाहायला हवंच ना.
स्वप्न बघणं महत्त्वाचं आहे, पण ते पूर्ण करण्यासाठी जागं राहणं अजून महत्त्वाचं असतं. दररोज थोडं थोडं प्रयत्न करा, यश तुमच्याकडे धावत येईलच ना. जिंकायचं असेल तर हार मानू नका, पण हार मानायची असेल तर जिंकण्याचा विचार करू नका. आणि साधेपणावर सुद्धा सुंदर सुविचार आहेत. ते कोणते? तर साधेपणातच आयुष्याचं खरं सौंदर्य दडलं आहे. संपत्ती मोठी असली तरी माणुसकी नसल्यास काहीच किंमत राहत नाही. सुख म्हणजे जास्त मिळवणं मिळवणं नव्हे, तर जे आहे त्यात समाधान मानणं म्हणजेच त्यात खरं सुख आहे. साधेपणातच खरं सुख असतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचे सुंदर सुविचार आणि आजचे पॉझिटिव्ह सुविचार तुम्हाला कसे वाटले कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा अफर्मेशन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.